शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी आता व्हीप जारी केलाय। भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार म्हणून राहुल नार्वेकर यांना अध्यक्षपद निवडणुकीत मतदान करावं असे आदेश देण्यात आलेले आहेत आणि हा पक्षादेश जारी करण्यात आलाय। गोगावले आणि प्रभू या दोघांनीही शिवसेनेच्याच नावाने व्हीप जारी केलाय आणि त्यामुळे आता संभ्रम वाढलाय। शिंदे गटाकडून आता भरत गोगावलेंकडून व्हीप जारी झालेला आहे, कारण सुनील प्रभू यांचा व्हीप आम्हाला लागू होत नाही असं सातत्याने शिंदे गटाकडून सांगितलं जात आहे आणि त्यामुळे आता हा संभ्रम आणखी वाढणार आहे। भरत गोगावले यांनी देखील आता व्हीप जारी केलेला आहे। गोगावले हे शिंदे गटाचे प्रतोद आहेत। आता शिवसेनेत या व्हीप वरून संघर्ष पेटणार अशी चिन्ह दिसत आहेत। शिंदे सरकारची एकीकडे आज अग्निपरीक्षा आहे, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आहे आणि त्यासाठी आपापल्या उमेदवारांना व्हीप मतदान करण्यासाठी व्हीप जारी करण्यात आलाय। शिंदे गटाकडून भरत गोगावले यांनी व्हीप जारी केलं। आणखी तपशील घेऊया, आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्याशी जोडले गेलेत। सागर, आता आधी प्रभूंचा व्हीप होता, आता गोगावलेंचा व्हीप जारी झालाय, काय नेमकं संभ्रमाचं वातावरण आहे? रिद्धी, शिवसेनेतून 2 व्हीप जारी करण्यात आलेले आहेत। एक म्हणजे जुने एकनाथ शिंदे CLP आणि त्यांचे भरत गोगावले यांच्या वतीने करण्यात आलेला आहे, तर दुसरा सुनील प्रभू यांच्याकडनं देखील काढण्यात आलेला आहे। यामुळे नेमका व्हीप कुणाचा मानायचा यावरनं सभागृहामध्ये आता संघर्ष होईल असं दिसतं। दुसरीकडे हे इतकंच नव्हे तर मतदान आवाजी जरी झालं तरी कोणीतरी पोल मागेल आणि प्रत्येक मतदान काउंटिंग होईल, त्याचं शूटिंग होईल। कदाचित जे शिवसेना याबाबत कोर्टात गेलेला आहे त्यांना तिथे पुरावा, सबळ पुरावा म्हणून हे व्हिडिओ शूटिंग दाखवायचा विचार असेल असं सांगितलं जातं। तुर्तास तरी शिवसेनेतनं एक पक्ष 2 व्हीप अशी स्थिती निश्चित। सागर, तुम्हाला थोडंसं थांबवते। भाजप नेते सुधीर मुनगंटीवार विधानभवन परिसरात बोलतात, ऐकूया। जावई सासऱ्याचं नव्हे तर जो जावई ज्या मुख्यमंत्र्यांनी त्याग करून कोणत्याही पदाची अभिलाषा न ठेवता मुख्यमंत्री पद ग्रहण केलं, ज्या उपमुख्यमंत्र्यांनी मोठा त्याग केला, पक्षाच्या आदेशाची अंमलबजावणी करत सच्चा कार्यकर्ता कसा असतो, स्वार्थ विरहित कसा असतो, यासाठी ज्या उपमुख्यमंत्री महोदयांनी शपथ घेतली त्याच विधानसभेचे अध्यक्ष म्हणून सासरे जरी दुसऱ्या पक्षाचे असले तरी जावयांनी हा संकल्प केलाय की मी या सत्य असत्य धर्म अधर्म चांगल्या वाईटाच्या युद्धात धर्माच्या बाजूने उभा राहील, सत्याच्या बाजूने उभा राहील, विकासाच्या बाजूने उभा राहील, सांघिकपणाच्या बाजूने उभा राहील। अध्यक्षपद रिक्त होतं, पण आता जेव्हा मविया सरकार जाऊन नवीन सरकार आलेलं आहे तेव्हाच हे अध्यक्षपदाची निवडणूक घेणं हा भाजपचा डाव असल्याचं बोललं जात आहे। विधिमंडळाचं कामकाज आपल्या बाजूने व्हावं यासाठी याबद्दल नाही, हे आरोप करणाऱ्यांना लोकशाही समजलीच नाही। फक्त निवडणुकीत जिंकणं म्हणजे लोकशाही समजली असा अर्थ होत नाही। अध्यक्ष पदासारखं महत्वाचं पद रिक्त ठेवणं हाच लोकशाहीवरचा हमला आहे आणि अध्यक्षपदाची निवडणूक का घेतल्या जाते असे प्रश्न उपस्थित करणाऱ्यांचं डोकं हे निश्चितपणे लोकशाहीला मारक विचार करणारं केंद्र आहे असं म्हटलं तर चूक होणार नाही। ती मविया महाविकास आघाडीमध्ये एकमत होत नव्हतं, अंतर्कलह होता, त्यांच्यामध्ये एकमेकाशी पटत नव्हतं। एक हिंदुत्वाचा विचार सांगायचा, ठीक आहे, ढोंग असेल सोंग असेल पण हिंदुत्वाचा विचार सांगायचा, आणि दुसरा विचार जो होता तुष्टीकरणाचा होता, मताच्या लाचारीचा होता। त्यांना देशहितापेक्षा परिवारवाद, वंशवाद, आपलं कुटुंब, आपली जबाबदारी ही भावना होती। त्यांना अध्यक्षाच्या निवडणुकीशी किंवा लोकशाहीच्या सन्मानाशी काही देणं घेणं नव्हतं। त्यांचा सन्मान म्हणजे महाराष्ट्राचा सन्मान, ते म्हणजे महाराष्ट्र। हा जो भाव होता अभिमानाचा, भगवा हाती घेतला होता, पण भगव्याचा अर्थ समजला नव्हता। भगवा याचा अर्थच भय रहित, गचा गर्व रहित आणि वासना रहित ही भावना असायला पाहिजे होती। पण हाती भगवा घेतला, हृदयात स्वार्थ होता, ओठात हिंदुत्व होतं, पण मनात मात्र सोनियाजींचा विचार होता। सुधीर भाऊ, पण कुठेतरी असं होतं का तिन्ही पक्षांनी एकत्र मिळून जे आहे तो प्रस्ताव राज्यपालांकडे दाखल केला होता। राज्यपाल नेहमी सांगायचे की कुठेतरी हे न्यायप्रविष्ट प्रकरण आहे त्यामुळं होऊ शकत नाही। आता मात्र तात्काळ मला वाटतं की आपलं काहीतरी विस्मरण होत आहे। पहिल्या दिवशीपासून अध्यक्षाची निवडणूक घ्यावी आम्ही मागणी केली तेव्हा कोणताही प्रस्ताव पाठवला गेला नव्हता। यांच्या मनामध्ये या निवडणुकीच्या संदर्भातले नियम बदलवण्यासाठी काही महिने यांनी घेतले आणि नंतर अधिवेशन सुरू असताना शेवटच्या दिवशी यांनी अध्यक्षपदाच्या संदर्भात
नियमामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करून एकमत यांच्यात होत नव्हतं, म्हणून यांनी षडयंत्र केलं आणि लोकशाहीमध्ये अध्यक्षांची निवड करण्यासाठी उशीर लावला. यामध्ये भाजपनी किंवा महामहिम राज्यपाल महोदयांनी कधीच आडकाठी टाकली नव्हती. हेच त्यामधले मावियाचे जे नेते होते, पदाधिकारी होते, त्यांनीच अध्यक्षपदाची निवडणूक व्हीप जारी केलेला आहे, शिवसेनेकडे केलेला आहे. अध्यक्षाच्या निवडणुकीला व्हीप लागत नाही. अध्यक्षाची निवडणूक ही सद्विवेक बुद्धीने करण्याची परंपरा, प्रथा, तरतूद ही संविधानामध्ये अपेक्षित आहे. आणि तुमच्या महाराष्ट्र विधानसभा नियम 320 नियम जे विधानसभेचे आहेत, त्या 320 नियमापैकी काही नियमांमध्ये अध्यक्षाची निवडणूक ही सद्विवेक बुद्धीने केल्या जाते. पक्ष, रंग, वंश, वय, उंची हा कुठेही भाग येत नाही. जो कोणी महाराष्ट्रीयन असेल आणि त्यासाठी केलेले जे नियम आहे नादार नसावा, त्या सारा नियमाच्या तरतुदीत राहून ही निवडणूक होते, पक्षाची होत नाही. व्हीप लागतच नाही. बहुमत म्हणजे व्हीप लागत नाही. बहुमत याचा अर्थ या सभागृहामध्ये उपस्थित सदस्यांपैकी बहुमताने निवडून दिलेला अध्यक्ष. नाही बहुमत चाचणीसाठी सिद्ध करायला लागेल. नाही, उद्या तर बहुमत चाचणी सिद्ध होईल ना, तेव्हा तर विश्वासदर्शक प्रस्ताव आहे, त्यावर काही चर्चा होत नाही. साधारणतः आपल्या विधानसभेत विश्वासदर्शक प्रस्ताव मांडला जातो आणि त्याच्यानंतर आवश्यकता असेल तर मतदान होतं. कधी पेढा खाल्ला नाही, राज्यपालांनी कधी मला पेढा भरवला नाही. मी पण अनेकदा वेळेस शपथ घेतली, मात्र राज्यपालांनी पेढा भरवला. त्या पेढ्यावर ते नाही, तेव्हाचे जे राज्यपाल आहे त्यांना कधीच झालेल्या मुख्यमंत्र्यांना पेढा भरवावा असा आनंद झाला नसेल, लोकशाहीच्या विजयाचा आनंद झाला नसेल, संविधानाच्या तरतुदीच्या सन्मानाचा आनंद झाला नसेल, आणि तेव्हा मजबुरीने राज्यपाल महोदयांनी जर तेव्हा शपथ दिली असा त्यांचा भाव असेल तर कदाचित पेढा भरवला नसेल. त्यासाठी या राज्यपालांना दोष देण्याचं काय कारण आहे? राज्यपाल आणि त्यांनी पेढा भरवणं यावर आक्षेप घेणं म्हणजे मनाचा कोतेपणा आहे. हिंदी में बताइए, जिस तरीके से कहा जा रहा है कि उच्च सदन में ससुर और निम्न सदन में, निचले सदन में दामाद आएंगे, एक तरह से आपके दावों से भी सिद्ध होता है एक ससुर दामाद की विधायिका होगी, कहा जा रहा है. देखो, ससुर जी किसी और पार्टी के विचारधारा को मानते हैं, सम्मान करते हैं, और दामाद सत्य के बाजू से खड़े हैं, और इसलिए उनके कर्तृत्व को, उनके ज्ञान को, उनकी वैधानिक जो उनका ज्ञान है उस आधार पे अध्यक्ष का चयन किया है. तो इसलिए मुझे नहीं लगता कि अध्यक्ष विधानसभा के दामाद है ये कोई अड़चन का विषय हो सकता है. आज का मतदान कैसे होगा ये बताइएगा, ध्वनि मतदान होगा या फिर काउंटिंग विद सेकंड, क्या व्हिप को लेकर क्या नियम है? देखो, अध्यक्ष के चुनाव में हमारा संविधान ये कहता है कि कोई व्हिप नहीं जारी किया जा सकता. व्हिप के आधार पे मतदान नहीं होता है. सद्विवेक बुद्धि से मतदान होना चाहिए, ये हमारे संविधान हमें कहती है और हमारे महाराष्ट्र विधानसभा के नियम कहते हैं. इसलिए अध्यक्ष के चुनाव में कोई व्हिप नहीं लगता. किसी ने व्हिप निकाला होगा तो वो निश्चित रूप से ग्राह्य नहीं पकड़ा जाता. इसलिए अध्यक्ष के चुनाव में ना जात पर, ना पक्ष पर, ना पंथ पर चुनाव होता है, अध्यक्ष की पात्रता पे होता है. तो हमारे अध्यक्ष ये लॉ ग्रेजुएट है, उन्हें विधिमंडल का बहुत अनुभव है. उस आधार पे मुझे विश्वास है कि कांग्रेस राष्ट्रवादी के भी हमारे सम्माननीय भाई सदस्य बहने ये हमारे अध्यक्ष के साथ खड़े रहेंगे. तो उद्धव सेना की तरफ से जो दावा किया जा रहा है कि अगर नहीं वोट करेंगे तो उनको डिस्क्वालीफाई कर दिया जाएगा 39 को, उसको लेकर क्या है टेक्निकल? 2.5 साल आपने देखा, उनकी ये आदत ही है डर दिखाना. कोई भी व्यक्ति को डर दिखाना. जनता के विकास से ज्यादा हम गुंडों की पार्टी है ऐसा कहना, डॉक्टर से कंपाउंडर बड़ा होता है ऐसा नया सामान्य ज्ञान देना, तो ऐसे लोग तो ये कहते रहेंगे. छत्रपतींचा विचार म्हणजे